Hello and welcome to Panag Sir's Math Special. तर लास्ट आतापर्यंत लेक्चर्समध्ये आपण बघितले क्वाड्रॅटिक इक्वेशन्स काय असतात, ठीक आहे, त्याचे रूट्स काय कसे असतात, त्याचं लोकेशन कसं असतं ग्राफवर, रूट्स काढायच्या मेथड्स कुठल्या कुठल्या आहे, मग ते फॅक्टरायझेशन असू द्या किंवा डिस्क्रिमिनंट असू द्या किंवा कंप्लिटिंग स्क्वेअर असू द्या किंवा ग्राफिकल अप्रोच पण आपण एक दोन बघितलेले आहे. आज आपण ते सगळे क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे अप्लिकेशन बघू की कुठे यूज व्हायचं. यूज करायच्या आधी थोडंसं रिव्हिजन करून घेऊ आपण. रिव्हिजनसाठी काय बेसिकली बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतात, जिथे कुठल्याही इक्वेशनला जर आपण डिसेंडिंग पॉवरमध्ये लिहिलं व्हेरिएबलच्या, ठीक आहे, सी आणि एक्सचा पॉवर 0. एक्सचा पॉवर 0 किती असते हमेशा, एक्सचा पॉवर असते 0 म्हणजे 1. सो बेसिकली हे आपलं इक्वेशन काय झालं, ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. याला आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक. ठीक आहे, याच्यामध्ये 3 टर्म्स असतात, तर ट्रायनॉमियल म्हणू शकता तुम्ही याला. ठीक आहे, आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट कंडिशन काय की a ची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे, कारण a जर 0 झाला, 0 स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं x²ला, तर 0 इंटू समथिंग काय असते 0, तर x² टर्मच गायब होईल. x² टर्म गायब झाली तर मग तो क्वाड्रॅटिक राहणार नाही. दुसरी कंडिशन, मग a b आणि c ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, रिअल असली पाहिजे, रिअल नंबर असली पाहिजे. कारण इक्वेशन जर रिअल असेल तर ग्राफ पण रिअल राहील. ग्राफ रिअल राहिला म्हणजे त्याला आपण रिअल आन्सर म्हणू शकतो, म्हणजे रूट्स कसे असणार आहे, रिअल. आणि लक्षात ठेवायचं इथे महत्त्वाची गोष्ट आहे, कुठल्याही इक्वेशनचा रूटचा अर्थ काय होते, रूट मीन्स काय असते, व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. आता व्हेरिएबल कुठे इथे, या केसमध्ये व्हेरिएबल कुठला आहे, एक्स, तर ज्याच्यासाठी फॉर विच LHS इक्वल्स टू काय असते, RHS. इथे एक्स व्हेरिएबल आहे तर एक्सची व्हॅल्यू राहणार. जर आपलं इक्वेशन एम मध्ये असेल तर एमचे रूट राहणार. जर आपली व्हॅल्यू वाय मध्ये असेल तर वायचे रूट असणार. झेड मध्ये असेल तर झेडचे रूट असणार आहे. ठीक आहे, सो बेसिकली इथे मग एक्सचे रूट किती असणार आहे, एक्स इज इक्वल्स टू, एक्स म्हणजे रूट्सचे व्हॅल्यू किती राहू शकते, -b प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac. ठीक आहे, हे व्हॅल्यूज कुठून भेटले आपल्याला, वरच्या इक्वेशनमध्ये, डिवाइड बाय 2a. इथे इम्पॉर्टंट आपण काय बघितलं होतं की एक डेल्टाची व्हॅल्यू असते. डेल्टा म्हणजे काय असते, डिस्क्रिमिनंट. ते काय असते, डेल्टा म्हणजे रूटच्या आतमध्ये नाही राहत, लक्षात ठेवजा, b² - 4ac. ह्या गोष्टी असते डेल्टाची व्हॅल्यू. ठीक आहे, मग डेल्टाच्या व्हॅल्यूच्या बेसिसवर किती टाईपचे रूट बनतात, 3 टाईपचे रूट बनतात. ते पण आपण बघितलं आहे. मी फक्त शॉर्टकटमध्ये लिहितो, पूर्ण डिटेलमध्ये करणार नाही आहे. सो जर डीची व्हॅल्यू जर समजा पॉझिटिव्ह असेल, 0पेक्षा मोठी, किती रूट भेटणार आपल्याला, 2 रूट्स. आणि 2 रूट प्रत्येक वेळेस कुठल्याही स्क्वेअरचा रूट म्हणण्यापेक्षा कुठल्याही क्वाड्रॅटिकला आपण सॉल्व्ह केलं, जर त्याचा पॉवर 2 असेल, त्याचे रूट किती राहणार, हमेशा 2च राहील. कुठल्याही केसमध्ये रूट किती राहणार आहे, 2. तर मग क्वाड्रॅटिक असेल तर 2 रूट. जर एक्सचा पॉवर 3 असेल तर 3 रूट, पॉवर 4 असेल तर 4 रूट. तर जो हायेस्ट पॉवर असते, जी डिग्री असते, तेवढेच त्याचे काय असतात, रूट असतात, 2 रूट्स. पण कंडिशन काय असली पाहिजे इथे, डिस्टिंक्ट रूट. डिस्टिंक्ट म्हणजे वेगळे वेगळे, सेपरेट. सेकंड केस बघितली आपण की डी इक्वल टू जर 0 असेल, याचा अर्थ काय असते, परत 2 रूट्स असते. लक्षात ठेवा, रूट असते याला पण रूट आहे. 2 डिस्टिंक्ट अँड रिअल रूट्स म्हणू शकतो आपण याला. 2 रूट काय असणार आहे, इथे इक्वल रूट असणार आहे 2, आणि इक्वल आणि सोबत काय असणार आहे, रिअल, हे पण रिअल असणार आहे. आणि तिसरी कंडिशन, जर डीची व्हॅल्यू 0पेक्षा छोटी असेल, कारण की 0पेक्षा छोटी म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू होते, आणि निगेटिव्ह व्हॅल्यू जर आपण रूटच्या अंदर टाकली तर रूटच्या अंदर निगेटिव्ह व्हॅल्यूचा आन्सर निघत नाही. जर निघत नाही म्हणजे ते रिअल नाही आहे. रिअल नाही म्हणजे काय झालं, इमॅजिनरी. परत लक्षात ठेवा, रूट किती आहे, याला पण 2 रूट्स आहे, पण ते रूट कसे आहे, इमॅजिनरी. आणि यासाठी आपण एक कंडिशन पण बघितली होती, अशा रूटला आपण काय म्हणतो, कॉन्जुगेट रूट, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट रूट. त्याच्यावर आपल्याला जायची गरज नाही सध्या. ठीक आहे, नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो आपण बघणार आहे की आपण रूट बघितले होते. रूटसाठी काय असते, व्हॅल्यू आपण अल्फा आणि बीटा घेतली आहे. जर अल्फा असेल तर अल्फा यातला पहिला रूट असेल, -b प्लस रूट घेतलं समजा अल्फासाठी. काही कंपल्सरी नाही असं की प्लसच घ्यायला पाहिजे किंवा मायनस घ्यायला पाहिजे, तुम्ही दोनपैकी कुठलाही घेऊ शकता. 2a. बीटा जर घेतला आपण तर बीटा काय भेटला आपल्याला, -b मायनस अंडर रूट b² - 4ac. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय 2a. किंवा आपण याला असं पण लिहू शकतो की अल्फा इज इक्वल्स टू -b
प्लस अंडर रूट डेल्टा, कारण डेल्टाचीच व्हॅल्यू आहे ती वरती, डिवाइड बाय 2a, आणि दुसरं आपण काय म्हटलं, बीटा इज इक्वल्स टू मायनस बी मायनस अंडर रूट डेल्टा अपॉन 2a. दोनपैकी एक काही इक्वेशन यूज करा, आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. आणखी आपण काही काही रिलेशन बघितलं होते इम्पॉर्टंट, काय की अल्फा प्लस बीटा बरोबर काय असते, मायनस बी बाय ए. हे काय, कोएफिशियंट ऑफ एक्स, कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू सी बाय ए. सी म्हणजे कॉन्स्टंट आणि डिवाइड बाय ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट, एक इक्वेशन तुमच्यासाठी काढायला ठेवा तुम्ही, ते इक्वेशन आहे की अल्फा मायनस बीटा काढून बघा. हे पण तुम्हाला एकदम सिम्पल आहे. एकामधून दुसरा सबट्रॅक्ट करा तर हा मायनस राहील, हा मायनस मायनस प्लस होईल, प्लस आणि मायनस कॅन्सल, मायनस मायनस प्लस झालं तर 2 डेल्टा, म्हणजे तो ॲक्च्युली काय होणार, रूट डेल्टा अपॉन ए. हे 3 इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक केसमध्ये डिवाइडमध्ये काय येणार आहे, ए येणार आहे. हे विसरू नका, याचं खूप काम आहे. ठीक आहे. आणखी काय शिकलो होतं आपण, आता आपण आणखी त्याच्यामध्ये शिकलो होतो की रूट जर दिले असेल तर रूटपासून इक्वेशन कसं बनवायचं. सो जर इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स, इक्वेशन काय बनते, एक्स असेल व्हेरिएबल तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल्स टू 0. हे इक्वेशन बनते. तुम्हाला असं पार्ट नाही करायचं, तुम्ही त्याला वर्डमध्ये पण लिहू शकता. वर्डमध्ये लिहिणं खूप सोपं आहे. एक्स स्क्वेअर मायनस हे काय आहे, दोघांची ॲडिशनला आपण काय म्हणतो, सम. सो दिस इज सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय, प्रोडक्ट. त्याला आपण काय लिहिणार आहे, प्रोडक्ट ऑफ रूट्स. एकदम सोपं. आणि इक्वल टू काय असणार आहे, 0. सो बेसिकली असं काय आपला एवढं आपण आतापर्यंत शिकलो आहे. सो आपल्याला बेसिक सगळे आयडिया आलेले आतापर्यंत, सगळ्या कंडिशन आपल्याला माहिती आहे. ओके, कशामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. डिपेंडिंग ऑन युअर कंडिशन तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला कुठलं इक्वेशन यूज करायचं सॉल्व करायला. पण माझ्या एक्सपिरियन्सनुसार जास्तीत जास्त नेहमी 2च मेथड यूज करायच्या. जर तुम्हाला नंबरचे फॅक्टर माहीत असेल तुम्ही डायरेक्ट फॅक्टरायझेशन मेथड यूज करू शकता, किंवा जर माहिती नसेल तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला यूज करा. ह्या 2च गोष्टी तुम्हाला जास्त युजफुल राहणार. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे इक्वेशन्सचे रूट्सचे जे कंडिशन्स आहेत हे नेहमी पाठ ठेवा, आणि इक्वेशनपासून आपल्याला काय मिळते, रूट. आता इथे महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला नोट करून सांगतो, ॲप्लिकेशनवर जायच्या आधी जे महत्त्वाची गोष्ट आहे ॲप्लिकेशनवर जायच्या आधी हे आहे की इथे एक गोष्ट कधी विसरायची नाही की इन क्वाड्रॅटिक, कुठल्याही क्वाड्रॅटिकमध्ये सध्या आपल्यासाठी इन क्वाड्रॅटिक ओनली 1 व्हेरिएबल इज प्रेझेंट. एकच व्हेरिएबल आहे, कुठला, एक्स. जरी तो स्क्वेअरमध्ये असेल तरी तो एकच व्हेरिएबल आहे. जर एकच व्हेरिएबल असेल तर त्याचा यूज करायसाठी तुम्हाला काय पाहिजे, एकाच व्हेरिएबलमध्ये रिलेशन पाहिजे. सो इन क्वाड्रॅटिक ओनली 1 व्हेरिएबल प्रेझेंट. सो देअरफॉर ओनली काय पाहिजे, रिलेशनसाठी तुम्हाला एकच गोष्ट पाहिजे, ओनली 1 कंडिशन. कंडिशन म्हणण्यापेक्षा ओनली 1 अननोन व्हॅल्यू अननोन इज नीडेड. कशासाठी, इक्वेशन बनवायला. अँड 2 रिलेशन्स. आणखी काय पाहिजे, 2 रिलेशन पाहिजे. कारण 2 रिलेशन असल्याशिवाय ते व्हॅल्यू मल्टिप्लाय होणार नाही. व्हॅल्यू जर का मल्टिप्लाय झाले नाही तर मग त्याचा स्क्वेअर भेटणार नाही. स्क्वेअर भेटला नाही म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनणार नाही. आणि सांगायची गोष्ट नाही, व्हेरिएबल म्हणजे काय, एक्स होते, एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय, त्याचा रूट होते. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट नसेल असं मी अज्युम करतो. आता आपण ॲक्च्युअल याचे क्वेश्चन्समध्ये काही व्हॅल्यू बघू आणि काही ॲप्लिकेशन की तो ॲक्च्युअल त्याला यूज कुठे करायचा. ठीक आहे. तर आता आपण जे काही शिकलो आतापर्यंत त्याला एकदा रिकॅप करून घेऊ आणि त्याच्यावर क्वेश्चन्स बघून घेऊ, कशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. तर पहिलं तर बेसिक क्वेश्चन राहते की डिस्क्रिमिनंट आणि नेचर ऑफ रूट्स काढायचे. ते तर आपण आधी पण एक्झाम्पल बघितलं आहे, पण जस्ट आणखी एक रिव्हिजनसाठी कधी इक्वेशन चेक करायचं असेल तर आधी काय लिहायचं, त्याच्याखाली आपलं इक्वेशन लिहायचं. इक्वेशन काय असते, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आणि हे लिहिलं की याला कम्पेअर करायचं. एक्स स्क्वेअरसोबत काय इथे, जिथे काही नाही तिथं 1 असते, तर a इक्वल टू काय भेटला, 1 भेटला. b इक्वल टू किती आहे, साईनसोबत लिहायचं 7. c इक्वल टू किती आहे, साईनसोबत लिहायचं -1.
झालं. मग डिस्क्रिमिनंट काढायचं असेल डेल्टा इक्वल्स टू काय असते बी स्क्वेअर मायनस 4ac. तर व्हॅल्यू पुट करा. बी किती आहे 7चा स्क्वेअर मायनस 4 किती आहे तसंच राहते. ए किती आहे 1, सी किती आहे -1. तर जेव्हा कधी निगेटिव्ह नंबर असते तो ब्रॅकेटमध्ये जाईल. ठीक आहे. सो मायनस इंटू मायनस प्लस झाला. 4 इंटू 1 इंटू 1 4 झालं. 7चा स्क्वेअर 49. 49 प्लस 4 किती झाले 53. सो 53 इज ग्रेटर दॅन 0. सो देअरफॉर 2 डिस्टिंक्ट रूट्स. आणखी एक्स्ट्रा डिटेल तुम्ही लिहू शकता पण तुमच्या सिलेबससाठी एवढंच ठीक आहे. जर कोणी 11चं हे लेक्चर बघत असेल तर तुम्ही याला हे पण सांगू शकता की 53 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर देअरफॉर 2 कॉन्जुगेट रूट. कॉम्प्लेक्स नाही 2 कॉन्जुगेट रूट्स. ठीक आहे. सेम लॉजिक इथे अप्लाय करायचं. परत इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. साईड बाय साईड कम्पेअर करा. एक्स स्क्वेअरसोबत किती आहे √2 आहे तर a इक्वल टू √2 झाला. बी काय एक्स सोबत किती आहे 4 तर 4 झाला. आणि सी किती आहे प्लस 2√2. परत फॉर्म्युला डेल्टा इज इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस 4ac. सो व्हॅल्यूज पुट करा. बी किती आहे 4चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती आहे √2. सी किती आहे 2√2 झालं. सिम्प्लिफाय करा. 4चा स्क्वेअर झाला 16 मायनस आता इथे करायचं 4 इंटू 2 8 आणि 2 इंटू 2 बघा एक स्टेप आणखी वाढवतो. √2 इंटू √2 2 झाला. हा झाला 16 मायनस 16. 16 मायनस 16 किती असते डेल्टा इक्वल्स टू 0. तर मग डेल्टा इक्वल टू जर 0 झाला याचा अर्थ काय 2 इक्वल रूट्स. सिम्पल 2 इक्वल रूट्स. जर कोणाला रूट लिहायचे असेल तुम्ही रूट पण लिहू शकता. इथे रूट काय होणार एक्स. इथे एक्स इक्वेशन एक्स लिहिला. सो मायनस बी किती आहे 7 प्लस मायनस अंडर रूट डेल्टा. डेल्टा किती आहे 53 अपॉन 2 इंटू ए किती आहे 1. सो 2 इंटू 1 2 झालं सोल्युशन तुमचं. आणि इथे रूट काढायसाठी जर तुम्हाला आठवत असेल जर डेल्टा इक्वल टू 0 असेल तर रूट काय असते आपला मायनस b/2a असतो. 2 रूट सेम असतं ना. सो मायनस बी किती आहे 4 आणि 2a म्हणजे किती झालं 2 इंटू ए किती आहे √2. सो बेसिकली एक्स इज इक्वल्स टू काय झालं 2 2 जर 4 आणि √2ने डिवाइड केलं तर परत √2. सो एक्स इज इक्वल्स टू मायनस √2 एक आहे पण इक्वल रूट असल्यामुळे दुसरा पण काय होणार मायनस √2. जर व्हेरीफाय करायचं तुम्ही करू शकता. बघा सम ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ रूट करायचं असेल जे आपण शिकलं आहे परत मुद्दामून हा क्वेश्चन सॉल्व्ह करतो आपण की आपलं ओरिजिनल इक्वेशन काय ते मी लिहितो. ओरिजिनल इक्वेशन किती आहे आपलं √2x स्क्वेअर आहे. हे संपलं इथे. या इक्वेशनला स्पेशल लिहितो मी की आपलं इक्वेशन आहे √2x स्क्वेअर प्लस 4x अँड प्लस 2√2 इक्वल्स टू 0. तर आपल्याला जर इक्वेशन बनवायचं असेल इक्वेशन बनवण्यासाठी कंडिशन काय होती हे माझे 2 रूट आहे. हा एक अल्फा झाला हा एक बीटा झाला. ठीक आहे. एक अल्फा आणि एक बीटा. समजायला मी अल्फा म्हटलं याला बीटा म्हटलं. सो इक्वेशन काय बनणार आपलं इक्वेशन बनवतो मी आता इथे. सो इक्वेशन माझं झालं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा बरोबर सम ऑफ रूट्स इंटू एक्स अँड प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. ओके काही प्रॉब्लेम नाही. व्हॅल्यूज पुट करून बघा सेम इक्वेशन येते का आता. सो एक्स स्क्वेअर असाच ठेवला मायनस अल्फा किती आहे मायनस √2 प्लस बीटा किती आहे मायनस √2. ठीक आहे. थोडंसं मिक्स झालं आहे. सो मायनस √2 इंटू टोटल काय झालं एक्स प्लस अल्फा किती आहे मायनस √2 बीटा किती आहे मायनस √2 इक्वल्स टू 0. करा सिम्प्लिफाय करणं. एक्स स्क्वेअर चांगला एक √2 दुसरा √2 2 √2 झाले आणि ह्या मायनस आणि मायनस काय झालं प्लस 2√2 इंटू एक्स प्लस मायनस इंटू मायनस प्लस √2 इंटू √2 2 इक्वल्स टू 0. आता कोणी म्हणून सर हे खालचं इक्वेशन आणि वरचं इक्वेशन सेम नाही आहे या दोघांमध्ये काहीतरी फरक आहे. तर लक्षात ठेवा इथे काय एक्स स्क्वेअरसोबत √2 आहे. मग जर तुम्हाला एक्स स्क्वेअरसोबत √2 पाहिजे असेल तर एक तर √2ने सगळ्याला मल्टिप्लाय करा किंवा या इक्वेशनला तुम्ही डिवाइड करा √2ने. सो इथे मी लिहिणार आहे डिवाइड बाय √2. कंडिशन काय का बरं कारण की एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट काय पाहिजे 1. सो डिवाइड बाय √2. जेव्हा आपण डिवाइड करतो तेव्हा आपण सगळ्याला डिवाइड करतो एका टर्मला डिवाइड नाही करत. तर हा झाला √2x स्क्वेअर याला डिवाइड केलं आपण √2ने. ठीक आहे. प्लस 4 आहे याला पण डिवाइड केलं √2ने इंटू एक्स प्लस
2√2 आहे, याला आपण डिवाइड केलं आपण √2 इक्वल टू 0. तर बघा काय काय झालं, हा √2 आणि √2 कॅन्सल, हा √2 कॅन्सल. 4ला तुम्ही देऊ शकता 2 × 2 आणि या 2ला तुम्ही काय करू शकता √2चा स्क्वेअर. तर इथे काय राहिलं फक्त √2. मग जेव्हा तुम्ही फायनली इक्वेशनला लिहिणार तर हे काय झालं x² प्लस 2√2 आणि x 2√2x आणि शेवटी करायला फक्त 2 = 0. तर बघा हे आणि हे इक्वेशन कसं आहे, सेम इक्वेशन आहे. मग तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला यूज करा, हा फॉर्म्युला डायरेक्ट यूज करा रूट काढायसाठी, किंवा डिस्क्रिमिनंट काढून त्याची व्हॅल्यू चेक करा. दोन्ही केसमध्ये तुम्ही याचं सोल्युशन इझिली काढू शकता, काही इश्यू नाही. ठीक आहे. सेम कंडिशन जर तुम्हाला अप्लाय करायचे असेल, फक्त व्हेरिएबल दुसरा असेल. उदाहरणार्थ जर तुमच्याकडे इक्वेशन आहे m² प्लस 2m प्लस 9, तर आपण इक्वल टू 0 इथे काय सांगू शकतो, सम ऑफ रूट, की अल्फा प्लस बीटा किती होतात, इथे a आहे. परत कंपॅरिझन तेच ठेवायचं. कंपॅरिझन काय, a आता एक्सने येतं m² झाला, bm प्लस c इक्वल टू 0. काही कन्फ्युजन ठेवायचं नाही, फक्त व्हेरिएबलचं नाव बदललं. व्हेरिएबल तोच आहे, त्याच्यामध्ये काही जास्त फरक पडलेला नाही. ठीक आहे. व्हेरिएबलचं नाव फक्त बदललं, व्हॅल्यूज माहीत नाही आपल्याला. हा पण व्हेरिएबल आहे, तो पण व्हेरिएबल होता. तर a किती भेटला आपल्याला इथे, a भेटला 1, b भेटला 2, c भेटला 9. अल्फा प्लस बीटा काय असते, -b/a. सो मायनस तसंच ठेवायचं. b किती आहे 2, a किती आहे 1. सो आन्सर किती झालं -2. अल्फा इंटू बीटा काढायचं असेल तर हा झाला c/a. c किती आहे 9 आहे, a किती आहे 1. सो आन्सर किती झालं 9. डायरेक्ट तुम्ही लिहू शकता अल्फा प्लस बीटा = -2, अल्फा बीटा = 9. या दोघांचा यूज कसा होतो रूट ॲक्च्युअल व्हॅल्यूज काढायसाठी ते पण बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये, किंवा सेम अशा टाईपचे क्वेश्चन बघितल्यानंतर. ठीक आहे. ओके. तर आता आपण आणखी जाऊया 1-2 गोष्टी ज्या आपण काल काही एक्स्ट्रा टाईपचे क्वेश्चन बघितले होते किंवा प्रॉब्लेम बघितले होते, त्याला सॉल्व करूया. ओके. तर एक क्वेश्चन बघू आपण. आणि मी जर तुम्ही लास्ट लेक्चर बघितलं असेल त्याच्यामध्ये हे फॉर्म्युले कसे येतात आणि याला यूज कसं करायचं सॉल्व करायला, ते पण आपण ॲक्च्युली बघितलं होतं. ठीक आहे. तर एकदा क्वेश्चन वाचून घ्या की आपल्याला गिवन काय काय त्याचा कसा यूज करू शकतो आपण. आपल्याला दिलं आहे ऑलरेडी एक इक्वेशन, तर आधी मी इक्वेशन लिहून घेतो. सो इक्वेशन दिलेलं आहे y² -2y -7 = 0. आणि याचे रूट्स काय म्हणते, याचे रूट्स आहे आपले अल्फा आणि बीटा. तर अल्फा बीटा रूट्स आहे, चांगली गोष्ट आहे. मग जर ही कंडिशन आपल्याला माहीत आहे की हे याचे रूट्स आहे, तर आपण काय शिकलो आहे की अल्फा प्लस बीटा काय असते -b/a आणि अल्फा इंटू बीटा काय असते c/a. तर ह्या दोन व्हॅल्यू इथे पुट करून बघा एकदा काय होतं. तर सो अल्फा प्लस बीटा जर मी काढलं तर अल्फा प्लस बीटा झालं मायनस बीची व्हॅल्यू किती आहे, जे वायसोबत असते, म्हणजे -2 आहे. ए किती आहे 1. सिमिलरली अल्फा इंटू बीटा करायचं असेल तर सी किती आहे -7, ए किती आहे 1. तर आपल्याला दोन व्हॅल्यू एक्स्ट्रा ऑलरेडी भेटल्या की अल्फा प्लस बीटा = मायनस इंटू मायनस प्लस, कोणत्या नंबरला 1 ने डिवाइड केलं तर नंबर तोच राहतो. सेम लॉजिकली अल्फा इंटू बीटा काय झालं -7. संपला. आता आपण सोल्युशनवर जाऊ. सोल्युशन काय म्हणते, आपल्याला पाहिजे α² प्लस β². जर तुम्ही लास्ट लेक्चर बघितलं असेल त्याच्यामध्ये लिहिलं आहे आपण की अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर करायचा, याच्यातून -2α बीटा जर आपण काढलं तर आपल्याला काय मिळते α² प्लस β². जर कोणाला डाऊट असेल तर मी एकदा एक्सप्लेन करून सांगतो. अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर करा, तुम्हाला काय मिळालं α² प्लस β² प्लस 2α बीटा. आपल्याला फक्त ही व्हॅल्यू पाहिजे, तर ही टर्म लेफ्ट साईडला घेऊन या, प्लसचं काय होणार मायनस. सो अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर -2α बीटा, म्हणजे आपल्याला काय भेटलं α² प्लस β². ठीक आहे. परत एक्सप्लेन करायची गरज नव्हती, पण ठीक आहे, कोणी जर लेक्चर पाहिलं नसेल तर ॲटलिस्ट त्याला आयडिया असली पाहिजे. आता मग नेक्स्ट काम काय बघते, तर व्हॅल्यू पुट करायची आहे. ओके. सो अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 2 आहे, हा झाला 2चा स्क्वेअर. सो -2 इंटू अल्फा इंटू बीटा पूर्ण व्हॅल्यू किती आहे -7. निगेटिव्ह नंबर हमेशा ब्रॅकेटमध्ये, राईट. सो आता सॉल्व करायला जर सॉल्व केलं 2चा स्क्वेअर झाला 4, 2 इंटू 7 झालं 14, आणि मायनस इंटू मायनस झाला प्लस. सो 14 आणि प्लस 4 किती झाला 18, म्हणजे आपल्याला एक व्हॅल्यू भेटली α² प्लस β² = 18.
ठीक आहे. सेम कंडिशनमध्ये तुम्हाला आणखी एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला सांगितलं की अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, काही प्रॉब्लेम नाही. सो अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काय असते, अल्फा प्लस बीटाचा होल क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. ठीक आहे. तर परत हे कसं आलं ते एकदा परत सांगतो मी तुम्हाला की फक्त अल्फा प्लस बीटाचा होल क्यूब करा, त्याचं इक्वेशन असते अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. ही व्हॅल्यू पाहिजे म्हणजे ही पूर्ण व्हॅल्यू इथे आली निगेटिव्ह साईडला, तर आपल्याला मिळालं अल्फा प्लस बीटाचा होल क्यूब प्लस इकडे काय ते मायनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. बस तेच लिहायचं आपल्याला, काही एक्स्ट्रा काम करायची गरज नाही. ठीक आहे. मग आता व्हॅल्यूज पुट करा जसं आपण आधी केला इक्वेशनमध्ये. इथे पण आपण व्हॅल्यूज पुट करूया आणि व्हॅल्यूज काय काय सगळ्याला माहिती आहे. तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, अल्फा प्लस बीटा किती काढला आपण 2, हा झाला 2चा क्यूब मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटा किती आहे -7, बरोबर व्हॅल्यू पुट करा. आणि अल्फा प्लस बीटा किती आहे, तो आहे फक्त +2. 2चा क्यूब होते 8 मायनस मायनस झाला प्लस 7 इंटू 3 21, 21 इंटू 2 42. सो 8 आणि 42 किती झालं 50. सो अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती झाला आहे 50. तर अशा प्रकारे आपण दोन्ही व्हॅल्यू काढून घेतल्या की अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू काय झाला आहे 50. राईट, काही प्रॉब्लेम नाही. आणखी याच्यामध्ये एक टाईपचा क्वेश्चन येतो जिथे आपल्याला ते कंडिशन यूज करायची आहे की रूटचे नेचर ऑफ रूट काय असतात. ठीक आहे. जसं उदाहरणार्थ हा क्वेश्चन दिला, क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आधी इक्वेशन बरोबर करायचा. रूट्स ऑफ द इक्वेशन, रूट्स म्हटलं म्हणजे एकपेक्षा जास्त लक्षात ठेवा. कोणी असं समजा की इथं एक्सचा पॉवर 2 दिसत नाही आहे तर लिनियर असन बा ते क्वाड्रेटिक नाही आहे. बघा स्टार्टिंग त्यांना रूट्स म्हटलं आहे, रूट्सचा अर्थच काय होते एकपेक्षा जास्त, तर 2 तर असायलाच पाहिजे कारण की क्युबिक आपण शिकलेला नाही, हा क्वाड्रेटिकचा क्वेश्चन आहे. तर मग याला पहिले क्वाड्रेटिकमध्ये सॉल्व्ह करणं आपलं काम आहे. नेक्स्ट काय म्हणते आर रूट्स कशा, हे रूट्सचं नेचर सांगितलं रिअल अँड इक्वल. तुमच्या डोक्यात गेलं पाहिजे एकदमच. रिअल म्हणजे काय असते, डेल्टाची व्हॅल्यू मोठी असली पाहिजे 0पेक्षा आणि इक्वल असले म्हणजे डेल्टा इक्वल टू काय असायला पाहिजे 0. बस तुम्हाला हीच कंडिशन यूज करायची आहे. आधी याला आपण क्वाड्रेटिकमध्ये सॉल्व्ह करूया. सो क्वाड्रेटिकमध्ये काय होणार, तो kx ऑलरेडी होता ते x -2 झाला आणि +6 = 0. याला सिम्प्लिफाय करताना आपण मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय कसं होते बाय डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी, आधी kx याला मल्टिप्लाय होईल मग kx याला मल्टिप्लाय होईल. मल्टिप्लाय केलं तर kx इंटू x झाला आणि ते -2 इंटू k इंटू x +6 तसाच राहिला. x इंटू x काय असते x². सो हा झाला kx² -2kx +6 = 0. संपलं, काही प्रॉब्लेम नाही. याला कम्पेअर करा कशासोबत, आपलं स्टँडर्ड इक्वेशनसोबत ax² + bx + c = 0. इथून तुम्हाला काय मिळालं, a = काय भेटला जो x² सोबत आहे तो म्हणजे k, b = काय भेटला जो x सोबत आहे प्लस म्हणजे सोबत साईन सोबत घ्यायचं हमेशा. सो -2k x सोबतचा म्हटला, k विसरायचं नाही, हे x सोबत आहे पूर्ण. आणि c = काय झालं 6. आता आपल्याला काय जे म्हटलं ते लक्षात ठेवा की डेल्टा इक्वल्स टू काय पाहिजे 0. डेल्टा इक्वल्स टू काय असते b² - 4ac आणि याची व्हॅल्यू किती असली पाहिजे 0 असली पाहिजे. सो व्हॅल्यू पुट करणं स्टार्ट करा. b किती आहे -2k². ठीक आहे. -4. a किती आहे k आहे. c किती आहे 6 आहे. ओके, इक्वल टू काय असलं पाहिजे 0. 4ac. सो -2² + 4k² k² -4 याला असंच ठेवतो मी ॲक्च्युली -4 इंटू k इंटू 6 = 0. आता व्हॅल्यूज काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल, k कॉमन काढावं लागेल. आता जर k कॉमन काढला आपण, जे कॉमन लक्षात ठेवा. कॉमन काय काय, इथे 4 आहे, इथे पण 4 आहे, बाहेर निघू शकते. इथे 2 वेळा k आला, इथे पण समजा 2 वेळा, इथे k² होता, इथे फक्त k आहे तर k² म्हणजे 2 वेळा k आला. इथे किती वेळा आला आहे 1 वेळा, तर 1 वेळा k बाहेर निघेल. तर आधी 4 बाहेर काढला, इथला 1 वेळा k बाहेर गेला, इथे 4 निघून गेला बाहेर तर 4 नाही राहिला, चालला गेला. 2 k पैकी 1 k गेला तर 1 राहिला. इथून 4 गेला k गेला, फक्त काय राहिला 6 राहिला = 0. आता आपण हे जेव्हा क्वाड्रेटिकची रूट काढत होतो तेव्हाच आपण शिकलो की 2 गोष्टीचा प्रोडक्ट म्हणजे ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट याचा गुणाकार काय 0 आहे. याचा अर्थ काय की 2 पैकी 1 काय असेल 0 असेल.
आता 2 पैकी एक 0 म्हणजे एक तर 4k इक्वल टू 0 असेल किंवा k मायनस 6 इक्वल टू 0 असेल. मग जर 4k इक्वल टू 0 केला तर 4 तर 0 नाही होऊ शकत. परत तेच लॉजिक की 2 पैकी एक 0 असू शकते. म्हणजे एक तर 4 इक्वल टू 0 असेल किंवा k इक्वल टू 0 असेल. ऑब्वियसली 4 कॅन नॉट बी इक्वल टू 0 हे चालणार नाही. म्हणजे एक तर k 0 आहे किंवा इथून जर सॉल्व्ह केला आपण तर आपल्याला काय भेटणार k इक्वल टू 6. तर आपल्याला kच्या 2 व्हॅल्यू भेटल्या. इथं खुश व्हायचं नाही, अजून क्वेश्चन संपला नाही. कारण kच्या 2 व्हॅल्यू जरी भेटल्या असेल पण लक्षात ठेवा जर तुम्ही kची व्हॅल्यू 0 या इक्वेशनमध्ये पुट केली, जे आपलं इक्वेशन आलं kx² मायनस 2kx प्लस 6 इक्वल टू 0, हे k इक्वल टू 0 जर तुम्ही इथे पुट केलं तर ही पहिली टर्म काय होते 0 होऊन जाईल ना. 0 इंटू k² होईल ना, 0 इंटू x² होईल ना. 0 इंटू x² म्हणजे 0 राहिलाच नाही. तो आपण पहिलेच सांगितलं की x² कोएफिशियंट 0 नाही पाहिजे, हा 0 होऊन जाणार. म्हणजे k इक्वल टू 0 आपला आन्सर नाही आहे. सो देअरफॉर k इक्वल टू 6 इज ओनली सोल्युशन. 2 सोल्युशन नाही, ते किती आहे, एका सोल्युशन आहे, ते म्हणजे k इक्वल टू 6. कळलं का. हे चालणार नाही कारण की याच्यासाठी हे इक्वेशन क्वाड्रॅटिक राहत नाही. हे पण 0 होईल, हे पण 0 होईल आणि मग काय होणार ते 6 इक्वल टू 0 होईल, जे की पॉसिबल नाही. तर k इक्वल टू 0 चालणार नाही. तर k इक्वल टू काय होणार 6. आता कोणाला डाऊट असेल तर आपण k इक्वल टू 6 पुट करून बघू बरं काय होतं. तर k इक्वल टू 6 पुट करून बघू काय होतं. तर हा झाला 6x² बघा सोल्युशन करणार. जर 6 पुट केले तर मी हे 0ला इरेज करतो. ठीक आहे, राहू द्या. 0 कॅन नॉट बी पॉसिबल. जर आपण 6 पुट केला तर हा झाला 6x² मायनस 6 इंटू 2x प्लस 6 कॉमन काढला तर 6 चालला गेला तिकडे, उरला काय फक्त मग x² मायनस 2x प्लस 1. हा कशाचा सोल्युशन आहे, x मायनस 1चा होल स्क्वेअर आहे. होल स्क्वेअर म्हणजे त्याला 2 रूट असतात, लक्षात ठेवजा. ते पण लागत मी कुठे समोरच्या याच्यात लिहून देतो की जेव्हा एखाद्या गोष्टीचा कम्प्लीट स्क्वेअर असतो तेव्हा त्याच्या 2 इक्वल सोल्युशन असतात. ठीक आहे, तर आपण लिहू ना पुढच्या याच्यात लिहू स्लाईडमध्ये की एक नोट म्हणून की इफ x प्लस a किंवा x मायनस a होल स्क्वेअर इक्वल टू 0 असेल, ठीक आहे, होल स्क्वेअर इक्वल्स टू 0 असेल, याचा अर्थ काय हमेशा काय असेल 2 इक्वल रूट असेल. कुठल्याही केसमध्ये 2 इक्वल रूट. उदाहरणार्थ याचं रूट घ्या, याचा रूट घेतला आपण, जे ॲक्च्युअली करायला नाही पाहिजे, चुकीचं आहे, पण तरी मी फक्त एक्सप्लेन करायसाठी लिहून दाखवतो तुम्हाला. रूट घेतल्यावर फक्त x प्लस a येणार, एकदा 0 सोबत प्लस 0 येणार आणि एकदा 0 सोबत काय येणार मायनस 0 येईल. ठीक आहे, असं करायला नाही पाहिजे पण एक्सप्लेन करायसाठी. 0ला दोन्ही व्हॅल्यू असतात किंवा 2 पैकी एक नसते साईड. तर इथे x इक्वल टू काय झाला, हा प्लस ए तिकडे गेला की मायनस ए झाला, इथला पण प्लस तिकडे गेला तर काय झाला मायनस ए. किती रूट झाले, हे 2 रूट झाले. 2 कसे आहे इक्वल रूट्स. तुम्हाला मेथड नाही आवडली काही प्रॉब्लेम नाही, आपण काय करू याला एक्सपांड करू. तर एक्स प्लस एला एक्सपांड करा, हा झाला एक्स प्लस एचा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू x² प्लस 2ax प्लस a². आपला फॉर्म्युला काय असते, डिस्क्रिमिनेंट करायचा, डेल्टा इक्वल्स टू b² मायनस 4ac. लक्षात ठेवा इथे a म्हणजे कोएफिशियंट आहे, इथला a दुसरा आहे, कुठलाही नंबर राहू शकते. सो b किती आहे 2a बरोबर, हा झाला 2a स्क्वेअर मायनस 4a म्हणजे x² सोबतची टर्म ते आहे 1. c किती आहे a². 2चा स्क्वेअर 4a²चा a², 4 इंटू a² 4a², 4 मधून 4a² गेला, आन्सर 0. आन्सर 0 म्हणजे काय होते 2 इक्वल अँड रूट इक्वल रूट्स. म्हणजे आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो, एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ कंप्लीट स्क्वेअर. लक्षात ठेवा मी कंप्लीट स्क्वेअर लिहितो, विथ कंप्लीट स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे राईट हँड साईड काय आहे 0 आहे, त्याला काय असणार आहे हॅज 2 इक्वल रूट्स. ते रिअल आहे ऑब्वियसली, इक्वल पण आहे आणि सोबत काय रिअल पण रूट्स आहे, इक्वल अँड रिअल रूट्स. ठीक आहे, बरोबर लिहूनच टाकतो ना, इक्वल अँड रिअल रूट्स. सिंपल आहे, काही टेन्शन नाही. ओके, काय डाऊट.
अशा प्रकारे आपण हे बेसिकली सॉल्व करून बघितलं. काही कंडिशनमध्ये तुम्हाला आणखी असं सांगू शकते की सम ऑफ रूट काय आहे प्रोडक्टच्या डबल आहे किंवा प्रोडक्ट काय आहे समच्या डबल आहे. अशा वेळेस केची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. डबल म्हटलं तर 2 टाइम्स करायचं सरळ, ट्रिपल म्हटलं की 3 टाइम्स करायचं, 4 टाइम्स म्हटलं की 4 मल्टिप्लाय करायचं. सिम्पल केस आहे. कंडिशन अप्लाय करणं शिका, त्यातून काही करायचं नाही. तरी मी त्यासारखा एक क्वेश्चन घेतो. समजा असं लिहितो, इफ सम ऑफ रूट्स इज डबल देअर प्रोडक्ट, डबल द प्रोडक्ट. कशासाठी, कुठल्या गोष्टीसाठी मी लिहून घेते एखादी क्वेश्चन. प्रोडक्ट फॉर एखादी इक्वेशन लिहितो, जसं x² - 4kx + k + 3 = 0 आणि म्हटलं आहे की फाइंड के फाइंड करायला सांगितलं. थोडं कन्फ्युजिंग क्वेश्चन वाटते, पण काही कन्फ्युजन ठेवायची गरज नाही. एक गोष्ट लक्ष द्या. पहिले काय म्हणते, सम ऑफ रूट. तर सम ऑफ रूट काय असते, अल्फा प्लस बीटा इज म्हणजे हे रूट काय, डबल द प्रोडक्ट. डबल म्हणजे काय झालं, 2 टाइम्स अल्फा बीटा. संपलं. सम ऑफ रूट डबल द प्रोडक्ट काय असते, सारखे असले पाहिजे. मग सम ऑफ रूट किती असते बघा, सम ऑफ रूट काय असते, हा 1 झाला. आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटा काय असते, एक सेकंड, अल्फा प्लस बीटा सम ऑफ रूट मायनस b/a आणि अल्फा इंटू बीटा काय, प्रोडक्ट ऑफ रूट c/a. तर बस हे व्हॅल्यू पुट करायची इथे. अल्फा प्लस बीटा किती भेटला आपल्याला बघा, सम ऑफ रूट मायनस पहिले बी किती आहे 4k बरोबर, x सोबत जे असेल ते लक्षात ठेवा. 4k a किती आहे 1 इज इक्वल्स टू 2 टाइम्स मायनस आणि हा मायनस प्रोडक्ट ऑफ रूट्स. आता प्रोडक्टमध्ये कॉन्स्टंटमध्ये कसं चुका करतात लोक, कॉन्स्टंट म्हणजे फक्त 3 पकडतात. कॉन्स्टंट त्याला नाही म्हणत. कॉन्स्टंट काय असते, ज्याच्यासोबत एक्सचा पॉवर किती आहे 0. ह्या दोन्ही टर्मसोबत काय आहे एक्सचा पॉवर 0, ते पूर्णच्या पूर्ण टर्म काय झाली, कॉन्स्टंट झाली. सो k + 3 डिवायडेड बाय ऑब्वियसली ए किती आहे 1 आहे. सो मायनस मायनस झाला प्लस 4k. याला मल्टिप्लाय करू शकता किंवा डिवाइड पण करू शकता. सो 2 × k + 3, 2 ने डिवाइड केलं, 2 1 = 2, 2 2 = 4. तर 2k इज इक्वल्स टू k + 3. तिकडला k इकडे घेऊन या. मग तिकडला k जर तुम्ही इकडे घेऊन आला तर आपल्याला काय मिळालं बघा, 2k - k = 3. 2k मधून 1k गेला तर फक्त k = काय भेटला 3. आता कोणाला डाऊट असेल तर आपण व्हेरीफाय करून बघू इथे. सो व्हेरीफाय, लेट्स से व्हेरीफाय करू आपण. व्हेरीफाय म्हणजे हे कंडिशन होल्ड करते का नाही करत. चला पहिले तर आपण इक्वेशनमध्ये केची व्हॅल्यू पुट करू. तर हा झाला x² - 4 × k किती आहे 3 × x प्लस k किती आहे 3 + 3 = 0. चला सॉल्व करून बघू. हा झाला x² 4 3 किती झाले -12x प्लस 3 × 3 6. चेक करा इथे अल्फा प्लस बीटा किती झाला -12 आणि अल्फा बीटा किती झाला 6. मायनस मायनस किती होते +12 आणि अल्फा बीटा किती झाला 6. लक्षात घ्या एकदम सोपं आहे. आपण डायरेक्ट इथे व्हेरीफाय करू शकतो की अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 2 टाइम्स अल्फा बीटा. अल्फा प्लस बीटा 12 आहे, 2 टाइम्स अल्फा बीटा किती आहे 6. सो 12 इज इक्वल्स टू काय झाला 12. दोन्ही व्हॅल्यू सेम आहे म्हणजे LHS इज इक्वल्स टू RHS आणि आपण म्हणू शकतो की हे व्हॅल्यूज काय करेक्ट आहे. काही डाऊट नाही याच्यामध्ये. सिम्पलसा क्वेश्चन आहे, सिम्पलचं सोल्युशन आहे, स्टेप वाईज फॉलो करायचं. दॅट्स इट. ठीक आहे. तर नेक्स्टमध्ये आपण आजच कंटिन्यू लेक्चरमध्ये 1-2 ॲप्लिकेशन बघू की वर्क प्रॉब्लेममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन तयार कसे करायचे, की क्वाड्रेटिक इक्वेशन असतात काय. ठीक आहे. तर सगळ्या बेसिक गोष्टी आपण शिकलो आतापर्यंत. त्याचं अप्लिकेशन रिअल लाईफमध्ये कसं होते किंवा त्याचा वर्ड प्रॉब्लेम कसा तयार होतो आणि त्याला सॉल्व कसा करायचा याच्यावर फोकस करूया. ठीक आहे. तर आधी क्वेश्चन वाचा. क्वेश्चन खूप सोपा आहे. लेंथ ऑफ रेक्टँग्युलर बेस. तर ऑलरेडी बेस कसा आहे रेक्टँग्युलर आहे. पहिले रेक्टँग्युलर बेस काढून घ्यायचा. ठीक आहे. हा काढला एक रेक्टँग्युलर बेस. ठीक आहे. अज्यूम करा रेक्टँग्युलर बेस आहे. मग काय म्हणते जी लेंथ आहे ही लेंथ आहे समजा L इज मोर दॅन ब्रेड्थ. ब्रेडपेक्षा मोठी ही ब्रेड्थ आहे. कितीने 7ने. म्हणजे लेंथ जर समजा काही ते 10 असेल तर ब्रेड्थ किती झाले 7 जास्त
उलटं बोललो, लेंथ इज मोर आहे म्हणते. म्हणजे ब्रेड जर 10 असेल तर लेंथ किती झाली 17. ठीक आहे, लक्षात टाका काय म्हटलं. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की जी काही ब्रेडची व्हॅल्यू असेल त्या ब्रेडमध्ये जर 7 आपण ॲड केलं तर काय भेटणार, लेंथची व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे, मी असं का बरं लिहितो ते पण तुम्हाला समजणार की मी फक्त एल आणि बीच्या फॉर्ममध्ये का लिहित आहे. अजून आपण इक्वेशन बनवलेलं नाही. ठीक आहे, तर सिम्पल कंडिशन लिहिली आपण की रेक्टँग्युलर बेसमध्ये जी लेंथ आहे ती ब्रेडपेक्षा मोठी आहे. कितीने 7 ने, तर ब्रेडपेक्षा मोठी किती आहे 7 ने लेंथ आहे. तर दुसरी कंडिशन वाचू आपण. अँड डायगोनल इज, हा डायगोनल आहे कुठेतरी, डायगोनल इज मोर दॅन लेंथ, लेंथपेक्षा जास्त कितीने 1 ने. म्हणजे हा लेंथ प्लस 1 झाला डायगोनल, लेंथपेक्षा 1 काय झाला डायगोनल. बघा सिम्पल केस आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड द ब्रेड्थ ऑफ द स्टोर हाऊस. ओके, आता बघा ब्रेड्थ काढायची आहे तुम्हाला, लेंथ काढायची आहे. आपल्याकडे कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आहे, लेंथ आहे, ब्रेड्थ आहे आणि डायगोनलची पण व्हॅल्यू दिली आहे. डायगोनल किती आहे L+1. आता खास गोष्ट काय इथे बघा की तुम्ही ब्रेडची व्हॅल्यू पण लेंथमध्ये काढू शकता, डायगोनलची व्हॅल्यू पण लेंथमध्ये काढू शकता. एकच व्हेरिएबल बनला, बरोबर आहे. किंवा जर तुम्हाला दुसरं ऑप्शन लावायचं असेल तर तुम्ही काय करू शकता की हा जो रेक्टँगल आहे आणि हा डायगोनल जॉईन केला तर हा काय बनते, राईट अँगल ट्रायंगल. इथे तुम्हाला लेंथची व्हॅल्यू माहीत आहे, इथे तुम्हाला ब्रेडची व्हॅल्यू माहीत आहे. मग लेंथ माहीत आहे, ब्रेड्थ माहीत आहे, बरोबर. लेंथ माहीत आहे, ब्रेड्थ माहीत आहे आणि डायगोनल माहीत आहे. हा काय झाला पायथागोरस थेरम. काय म्हणते पायथागोरस थेरम, बघा अशा प्रकारे लेंथ इथे आहे, ब्रेड्थ इथे आहे, तर डायगोनल आहे. तर पायथागोरस थेरम काय सांगते, लेंथ स्क्वेअर प्लस ब्रेड स्क्वेअर इज इक्वल्स टू डायगोनल स्क्वेअर. मग आता हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण इथे 3 गोष्टी दिसून राहिल्या, लेंथ दिसून राहिली, ब्रेड दिसून राहिला, डायगोनल. पण आपल्याला माहिती आहे आपण ब्रेडला पण काय लिहू शकतो, लेंथच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. बघा ब्रेड इथे लेंथ दिला तर बी इक्वल्स टू काय होणार L-7 आणि डायगोनल पण काय झाला लेंथच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण, दिसते L+1. किती सोपं आहे. मग अशा केसमध्ये आपण सगळ्यात पहिले एक ॲझम्पशन करायचं की लेट्स ॲझ्युम की लेंथ जी आहे, असं काही रूल नाही की तुम्ही असंच केलं पाहिजे. मी फक्त आयडिया सांगतोय की तुमच्या डोळ्यासमोर काय दिसते की बी आणि डीला आपण कशामध्ये लिहू शकतो, एलच्या फॉर्ममध्ये. तर एकच व्हेरिएबल झाला. तर लेंथ इक्वल टू जर मी एक्स पकडला, आता आपण इक्वेशन सॉल्व्ह करणं सुरू केलं. लेंथ इक्वल्स टू एल म्हणजे एल इज इक्वल्स टू एक्स. तर ब्रेड किती झाला मग, हा एल इज इक्वल्स टू एक्स झाला, x-7 झाला, बी इज इक्वल्स टू, सो बी इज इक्वल टू झाला x-7 आणि डी इक्वल टू किती झालं मग, एल म्हणजे एक्स होतं तर x+1. संपलं. एवढं सोपं काम होतं. एवढ्या गोष्टी आपल्याला भेटल्या. तर आपल्याला काय करू शकतो आता, बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस सगळ्यांना माहित आहे. सो बाय पायथागोरस थेरम जे आपण इथे लिहिली आहे, तो लेंथचा स्क्वेअर म्हणजे x² प्लस ब्रेड्थ किती आहे x-7 त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू डायगोनलचा स्क्वेअर. डायगोनल किती आहे x+1चा स्क्वेअर. एकदम सोपं काम. ठीक आहे, इज इक्वल्स टू x+1चा होल स्क्वेअर. काही प्रॉब्लेम नाही. बस आता त्याला सॉल्व्ह करणं सुरू करूया आपण. सॉल्व्ह करणं एकदम सोपं आहे. स्क्वेअरचं फॉर्म तुम्हाला माहिती आहे, x² x² होते. a मायनस बीचा होल स्क्वेअर काय असते, a² म्हणजे पहिल्या टर्मची स्क्वेअर मायनस 2ab, सो 17x प्लस 7चा स्क्वेअर 49 इक्वल्स टू इथे x² प्लस 2x प्लस 1. आपल्याला माहिती आहे इक्वेशन सॉल्व्ह करायला हमेशा राईट हँड साईडला काय पाहिजे 0. तर सगळं राईटचं आलं लेफ्टला घेऊन या. हे जर सगळं लेफ्टला आलं तर प्लसवाली व्हॅल्यू काय होणार मायनस. तर हा x² आणि हा x² सगळं असंच ठेवतो मी, काही जास्त चेंज करत नाही. मायनस 14x प्लस 49 हा इकडे आला तर मायनस x² झाला, हा मायनस 2 इथे आला तर मायनस 2x झाला आणि आपण -1 इक्वल टू 0. बघा काय काय होणार, हा प्लस x² मायनस x² कॅन्सल. इथे 14 मायनस आहे, इथे पण -2 आहे. तर किती झाले टोटल लक्षात ठेवा, हा x² 14 आणि 2 16x. व्हॅल्यू दोन्ही मायनसमध्ये आहेत, मायनस लागेल समोर आणि 49 मधून 1 गेला, किती राहिले प्लस 48 इक्वल्स टू 0. आता त्याला सॉल्व्ह करणं इझी आहे. तुम्हाला 48चे फॅक्टर माहिती आहे का, बघा 48चे फॅक्टर सगळ्याला माहिती आहे, आपण प्रत्येक वेळेस यूज करतो. काय 48चे फॅक्टर किती कुठले आहे बघा. 2 जर आपण डिवाइड केलं तर 2 × 24 होते. ठीक आहे, दुसरं फॅक्टर काय होणार आहे ना 24 नंतर
12 इंटू 4, ठीक आहे. हे पण नाही चालत. 16 इंटू 3 नाही. 6 इंटू आणखी कुसार फॅक्टर, पण आपण इथपर्यंत जाऊ, याच्यासमोर जायची गरज नाही, कारण की आपल्याला दोघांची सम पाहिजे. आता सम करून बघा दोघांची. पहिली गोष्ट, इथे प्लस आहे, इथे काय मायनस आहे, तर दोन्ही काय असल्या पाहिजे, मायनस असल्या पाहिजे. हा पण मायनस, हा पण मायनस. ओके, आता दोघांची ॲडिशन करून बघा. ॲडिशन केलं तर हे झालं -26, जे 16 इथे नाही चालणार. हा झाला -16, हा चालते, मग हे चेक करायची गरज नाही. तर आपल्याला दोन फॅक्टर काय भेटले, -12 आणि -4. सोल्युशन x², याला -12x लिहा, इथे -4x लिहा, आणि +48 = 0. याला पण तुम्ही -12 आणि -4 लिहू शकता. तुमच्यासाठी मी ते पण लिहून दाखवतो इथे की याच्या ठिकाणी काय येणार, -12 इंटू -4, मायनस मायनस आहे दोन्ही ब्रॅकेटमध्ये, ठीक आहे. मग यातून काय कॉमन निघालं, इथे x² आहे, इथे x आहे, तर 1x बाहेर निघाला, इथे 1x राहिला, इथे 12 राहिलं. इथे काय निघू शकते, इथे -4 आहे, इथे -4 आहे, इथे -4 बाहेर काढला, इथे राहिला x, आणि हा राहिला -12 = 0. परत दोघांमध्ये काय कॉमन आहे, x - 12 कॉमन आहे. सो दोघांमधून मी x - 12 कॉमन काढला, आणि इथे काय राहिलं, x - 4 = 0. सो बाय अवर स्टँडर्ड लॉजिक आपण काय करू शकतो, सिम्पली करू शकतो, व्हॅल्यूज पुट करू शकतो. दोन गोष्टी प्रोडक्ट 0 असेल म्हणजे एक तर x - 12 = 0 असेल, किंवा x - 4 = 0 असेल. सो म्हणून आपल्याला दोन व्हॅल्यूज भेटल्या, की एक तर x = 12 झालं, किंवा x = 4. आता दोन व्हॅल्यू भेटल्या आपल्याला एक्सच्या, पण दोनपैकी कुठल्या यूज करायचं ते महत्त्वाचं आहे. व्हॅल्यू दोन भेटल्या, कुठल्या, x = 12 और x = 4, दोन्ही यूज करू शकतो का, ते चेक करणं महत्त्वाचं आहे. इथे चेक करणं महत्त्वाचं आहे. काय चेक करायचं आहे बघा, आपल्याकडे ब्रेड्थ किती दिली आहे, ब्रेड्थ आपल्याला भेटली आहे L-7. मग जर x काय लेंथची व्हॅल्यू आहे, जर L = मी 4 ठेवलं, सो फॉर ह्या कंडिशनसाठी, तर ब्रेड्थ किती होणार, 4 - 7, 4मधून 7 गेलं तर -3 राहते. लेंथ निगेटिव्ह नाही राहू शकत, म्हणजे आपल्याला आन्सर काय करायचं आहे, कॅन्सल. आणि आपण काय म्हणणार आहे आता मग, की हे जर कॅन्सल केलं आपण, तर आपल्याला लेंथ किती भेटली, मग आपण काय म्हणू शकतो इथे, सो देअरफॉर लेंथ = 12. ब्रेड्थ काय झाला, मग त्यातून 7 कमी करा, 5 झाला. सो लेंथ = 12 आणि ब्रेड्थ = 5 मीटर्स. आता कोणी म्हणा सर एकच मेथड आहे का, बिलकुल नाही. तुम्ही असं पण करू शकता की ब्रेड्थला तुम्ही x पकडा, ब्रेड्थला जर तुम्ही x पकडलं, इथे वापस येतो थोडंसं, जर तुम्ही ब्रेड्थला x पकडलं तर लेंथ किती होणार, x + 7, आणि हे किती होणार, x + 7 + 1. तर दुसऱ्या केसमध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल तर काय होऊ शकते, ठीक आहे, एक्झाम्पलसाठी जर x पकडलं, x नाही दुसरा व्हेरिएबल यूज करतो. समजा तुम्ही m पकडलं, हा काय होणार, m + 7, कारण की 7ने मोठा आहे, आणि हा किती होणार, m + 7 + 1 किंवा m + 8. तुम्ही हे पण यूज करू शकता रिलेशन. दोन्ही केसमध्ये तुमचा आन्सर सेम राहील, की लेंथ किती आहे तुमची 12 आणि ब्रेड्थ किती आहे 5. आय होप तुम्हाला समजलं असेल क्वेश्चन कसं फॉर्म्युलेट केलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि कधीही आन्सर काढल्यावर तुमचं सगळ्यात पहिलं काम असतं की तुम्ही काढलेला आन्सर करेक्ट आहे की नाही ते चेक करणं. चेक कुठे करणार आहे, वापस व्हॅल्यूमध्ये पुट करून, ठीक आहे. आणखी एक लास्ट क्वेश्चन बघू आणि नंतर थांबून जाऊ. तर आता आपण सॉल्व करणार आहे सगळ्यात लास्ट क्वेश्चन आहे चॅप्टरचा, आणि बेसिकपासून स्टार्ट. एकदम क्वेश्चन वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. की ट्रेन ट्रॅव्हल 360 किलोमीटर, तर डिस्टन्स किती आहे 360 किलोमीटर. स्पीड युनिफॉर्म आहे, ते बाय डिफॉल्ट सोबत राहणार आहे हमेशा, कारण की स्पीड जर चेंज झाली तर मग तो फिजिक्समध्ये क्वेश्चन सॉल्व करता येते, इथं नाही करायचा, ठीक आहे. आता काय इन्क्रीज केली म्हणते, स्पीड इन्क्रीज केली म्हणते ट्रेनची. स्पीड आपल्याला माहीत आहे का, नाही माहीत, तर मग आपण स्पीडला पकडून घेऊ s. तर स्पीड कुठली पहिली इथे होती, समजा x होती, जर x ने आवडत तुम्ही स्पीडला तुम्ही s लिहू शकता. सो स्पीड = s, कशामध्ये, km/h मध्ये सुरुवातीला. मग त्याला वाढवलं तर नवीन स्पीड काय झाली, ठीक आहे, नवीन स्पीड काय झाली s + 5 km/h, कारण की 5 वाढली ना, सिम्पल आहे, इन्क्रीज बाय 5 km/h. आणि त्याला काय लागते, 48 मिनिट लेस लागते. लक्षात ठेवा, 48 मिनिट कमी लागते. म्हणजे गोष्ट कशामध्ये सुरू आहे, इथं लिहितो मी, डिस्कशन और कंडिशन. जे डिस्कशन सुरू आहे
किंवा जी आपल्याला कंडिशन दिली आहे ते कंडिशन कशाविषयी आहे, इज अबाउट टाईम. इज अबाउट टाईम. टाईमविषयी बोलतोय आपण. याच्याविषयी बोलतोय आपण टाईमविषयी. इथे आपण कुठे हे नाही म्हटलं की स्पीड वाढली आणि त्याच्यामुळे स्पीड जास्त अजून वाढली आणि त्याच्यामुळे आणखी डिस्टन्स जास्त ट्रॅव्हल झालं. नाही, डिस्टन्सविषयी नाही बोलतोय आपण. काय म्हणते, स्पीड वाढली म्हणून टाईम कमी लागला. म्हणजे आपल्याला इक्वेशन कशात म्हणून लागेल. सो देअरफॉर इक्वेशन इन टाईम हे गरज आहे. टाईममध्ये इक्वेशन लागतं आणि टाईमचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असा की टाईम इज इक्वल्स टू काय असते, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता कोणी म्हणून सर हे कुठून आलं, तर सिम्पल आहे. आपल्याला स्पीड इक्वल्स टू काय असते, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम. मग हे इकडे आलं मल्टिप्लायमध्ये, नाही मल्टिप्लायचं खाली डिवाईडमध्ये आलं. तर काय भेटलं आपल्याला, टाईम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि डिस्टन्स सारखा आहे. बस इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. सो इनिशियल कंडिशन. इनिशियल म्हणजे सुरुवातीला. इनिशियल टाईम किती लागला असं, इनिशियल टाईम लागला होता आपल्याला, टोटल डिस्टन्स आहे 360 आणि स्पीड किती होती आपली s. त्याला टाईम किती लागला समजा t1 लागला. दुसरं फायनल टाईम. फायनल म्हणजे दुसऱ्या कंडिशन म्हणजे स्पीड वाढवल्यानंतर स्पीड वाढवली, डिस्टन्स तेवढंच होतं किती 360. किती स्पीड वाढली आपली s + 5. ठीक आहे, हे 5 आहे, s + 5 आहे. आणि किती टाईम लागलेला समजायला, टाईम लागला t2. त्यांना काय म्हटलं की टाईम कमी लागला. म्हणजे सुरुवातीला टाईम लागला होता, नंतर काय लागला, कमी टाईम लागला. पहिले टाईम जास्त लागला होता. सो देअरफॉर हॅज लेस टाईम टेकन इन फायनल कंडिशन. दुसऱ्या कंडिशनमध्ये टाईम काय लागला होता, कमी लागला होता. टाईम कमी किती लागला असेल मग, सो t2 - t1 इज इक्वल्स टू 48 मिनिट लागले कमी. उलटं लिहिलं मी की t1 मध्ये जास्त टाईम लागला होता आपल्याला आणि t2 मध्ये कमी टाईम लागला. सो t1 मध्ये जर समजा तुम्हाला जास्त टाईम लागला होता तर t2 मध्ये कमी लागला. दोघांमध्ये कितीचा फरक आला, 48 मिनिटाचा. मग फॉर्म्युला अप्लाय करणं खूप सोपं आहे. आता t1 म्हणजे काय, आपलं इक्वेशन आपल्याला माहिती आहे. t1 किती दिलं आहे, 360/s मायनस t2 किती झाला, 360/s + 5 इक्वल्स टू किती 48. आता तर 48 मिनिट आहे. बघा मिनिट महत्त्वाचं आहे. ते मिनिट पाहिजे काय, नाही. का बरं, कारण की आपलं स्पीड कशामध्ये आहे, km/h. तर टाईम कशामध्ये आहे, अवरमध्ये आहे. ते लक्षात ठेवा. फायनल टाईम इथे एक महत्त्वाची नोट लिहितो मी. या केसमध्ये टाईम शुड बी इन आवर. कशासाठी, बिकॉज स्पीड कशामध्ये आहे, km/h मध्ये आहे. जर स्पीड km/h मध्ये, टाईम पण कशामध्ये आलं पाहिजे, अवरमध्ये. आणि अवरमध्ये कसं करायचं असते टाईम, की जे मिनिट असेल त्या मिनिटला जर आपण 60ने डिवाईड केलं, कारण की 60 मिनिटाचं काय बनते, 1 घंटा बनते. मिनिटला जर 60 मध्ये डिवाईड केलं तर हा कशामध्ये बनते, अवरमध्ये. त्याला डिवाईड कशाने करायचं आहे, 60. मग हा मिनिट कॅन्सल होऊन काय बनणार आहे, अवर बनेल. सो दिस शुड बी 48/60. बस या इक्वेशनला सॉल्व करणं आपलं काम आहे. सो आपलं इक्वेशन काय झालं, सो देअरफॉर इक्वेशन आपलं काय झालं, 360/s - 360/s + 5 इज इक्वल्स टू 48/60. एवढं सिम्पल आहे. आता यावरमध्ये आहे सगळं, काही प्रॉब्लेम नाही. आता क्रॉस मल्टिप्लाय करणं सुरू करायचं. त्याच्या आधी बघा इथे दोन्ही साईडला काय 360 आहे, मी 360 कॉमन काढतो. मग जर 360 कॉमन काढला इथे किती झालं, 1/s हा s आहे मायनस 1/s + 5 इक्वल्स टू 48/60. ह्या गोष्ट मल्टिप्लाय तिकडे जाऊन कुठे जाणार, डिवाईडमध्ये जाणार. सो आपल्याला मिळालं 1/s - 1/s + 5 इक्वल्स टू 48/60 इंटू हा मल्टिप्लायचा खाली डिवाईडमध्ये आला, हा झाला 360. आणि तुम्ही सॉल्व करणं काही टेन्शन नाही आहे. बघा दोन्ही नंबर 12च्या टेबलमध्ये येतात. सो 12 × 48, ठीक आहे, 12 × 5 = 60. 4ने तुम्ही याला डिवाईड करू शकता, 9 × 36 आणि 0 0. सो बेसिकली तुम्हाला काय भेटलं, 1/s - 1/s + 5 इज इक्वल्स टू
1/9 × 5 45 450. याला डायरेक्ट उलटं नाही करायचं. खूप वेळा गलती काय करतात, आपण त्याला उलटं करून टाकतो, आन्सर चुकून जाते. हे काय फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शनला आपण कसं सॉल्व करतो, क्रॉस मल्टिप्लाय करून. याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. क्रॉस मल्टिप्लाय जर आपण याला केलं तर आपल्याला काय मिळालं, हा क्रॉस मल्टिप्लायमध्ये हा इथे आला तर इथे मिळाला मला s+5, ठीक आहे, मायनस हा s इथे आला, ओके, इक्वल्स टू, ठीक आहे, इथे थोडं लिहित नाही मी, इकडे लिहितो, ठीक आहे. तर जे आपल्याला मिळालं ते लक्षात ठेवा, हा s+5 इथे आला, मायनस s इथे झाला, आणि खाली काय भेटलं आपल्याला, s × s+5 इज इक्वल्स टू 1/450. आता खूप लोकांना प्रॉब्लेम होत असेल की ते s+5 सारखं दिसत नाही 5, तर थोडंसं इरेज करून 5 कसा दिसला पाहिजे थोडंसं, ओके, ठीक आहे. +s -s कॅन्सल, काही प्रॉब्लेम नाही. त्याला इकडे क्रॉस मल्टिप्लाय करा, याला तिकडे क्रॉस मल्टिप्लाय करा, परत ते सिम्प्लिफाय. 450 खालून इकडे वरता आला, इंटू काय झाला, वरती फक्त 5 आहे, आणि इथे मिळालं तुम्हाला s × s+5. ओके, एवढं सिम्पल आहे. आता फक्त व्हॅल्यू पुट करणं सुरू करा तुम्ही. 450 × 5 जर मल्टिप्लाय करता येत असेल 2250 झाला. एसनं मल्टिप्लाय करता s × s हा झाला s² प्लस 5 × s हा झाला 5s. इक्वेशन सॉल्व करायला आपल्याला 0 पाहिजे असते, याला तिकडे ट्रान्सफर करा, तुम्हाला मिळाला s² प्लस 5s x नाही 5s मायनस हा प्लस तिकडे जाऊन मायनस 2250 इक्वल्स टू 0. या इक्वेशनला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला 2 सिम्पल फॅक्टर मिळणार. एक फॅक्टर तुम्हाला मिळणार x + 50 = 0, आणि दुसरा मिळणार x - 45 = 0. परत याला सॉल्व केलं तुम्हाला मिळालं x = -50 आणि x = 45. स्पीड असल्यामुळे x नाही, ओके, km/h. इथे पण km/h. इथे x नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, s पाहिजे. तर मी ते s लिहितो. सो दिस इज s, दिस इज ऑल्सो s, दिस इज ऑल्सो s, दिस इज ऑल्सो s. लक्षात ठेवा, स्पीड कधी निगेटिव्ह राहू शकत नाही. तर स्पीड निगेटिव्ह लिहिलं इथे s, तर निगेटिव्ह राहू शकत नाही. तर स्पीड का झाली फक्त 45. आणि स्पीड कशाची व्हॅल्यू होती, हे सुरुवातीच्या स्पीडची व्हॅल्यू होती, म्हणून आपण फायनल आन्सरमध्ये काय लिहिणार. सो देअरफॉर इनिशियल स्पीड इज किती आली, फक्त 45 km/h. ठीक आहे, समजलं क्वेश्चन. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटते कारण ती एस आणि वाय सारखा दिसेल. बाकी लॉजिक समजणं महत्त्वाचं आहे की टाईमचं रिलेशन दिलं होतं, तर आपण पण फॉर्म्युला टाईमच्या रिलेशननं सॉल्व केला. व्हेरिएबल एकच ठेवला स्पीड, आणि नंतर मग त्याला फॅक्टराइज करून क्वेश्चन सॉल्व केला. ठीक आहे, तर अशी आशा करतो तुम्हाला क्वेश्चन समजले असतील, ॲप्लिकेशन समजले असतील कशाचे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे. पूर्ण चॅप्टरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट टाकू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांपर्यंत पण आपले व्हिडिओ पोहोचू शकतो. ठीक आहे, सी यू इन नेक्स्ट लेक्चर, जिथे आपण नेक्स्ट चॅप्टर बघूया. टेक केअर, बाय बाय.